5ही मॅचेस जर तुम्ही बघितल्या तर इकॉनॉमी रेट तर नंतरची गोष्ट, विकेट्स नसल्यामुळे ऑलरेडी तो एक निगेटिव्ह किंवा खेळताना पण यार विकेटच जात नाहीये, विकेट जाण्यासाठी हे करून बघितलं ते करून बघितलं, सगळ्या गोष्टी करून बघितल्या, पण विकेट्स काही मिळत नव्हत्या. सो जो चेंज एक्सपेक्टेड होता तो फायनली झाला. अश्वनी कुमारने 4 विकेट्स घेतल्यात. त्यानंतर आ हा हा अल्ला गझनफर 3च ओव्हर, म्हणजे ऍक्च्युली तिसरी ओव्हर कंप्लीट नाही झाली, पण त्याच्या 3 ओव्हरमध्ये 17 रन, 6चाच इकॉनॉमी रेट आणि 2 विकेट. पण काय बॉलिंग केली आहे त्याने, त्याचा बॉल कळतच नव्हता कुठल्याही प्लेअरला. आणि हेच गरजेचं आहे गाईज, जेव्हा तुम्ही नवीन प्लेयर्सला चान्स देता, मार खाणार यार, सगळेच मार खाणार, पण जेव्हा तुम्ही त्यांच्यावर कॉन्फिडन्स दाखवता की काही नाही, नेक्स्ट मॅच मध्ये करशील चांगलं, ठीक आहे चल नेक्स्ट मॅच मध्ये करशील, त्या 2-3 मॅचचा जो कॉन्फिडन्स असतो ना, तोच कधी कधी त्या प्लेयर्सना वरती घेऊन येतो की यार मी तर एवढं खास नाही म्हणजे परफॉर्म केलं यार, मी ओके ओके परफॉर्म केलं, पण तरी सुद्धा माझा कॅप्टन माझ्या पाठीशी उभा आहे, तरी सुद्धा माझा कोच माझ्या पाठीशी उभा आहे की काही नाही, होईल होईल, तू करशील.